अजिबात नाही, फसवी आहे। याच्यामध्ये छोटे मोठे उदाहरणं आपण घेतली तर 2024ला म्हणजे इलेक्शन पूर्वी एक जी-आर त्यांनी जो काढला होता, ज्याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेलं नाही, दुष्काळामुळे झालेलं नुकसान असेल, कशा पद्धतीने आम्ही लोकांना मदत करू अशासाठी जी-आर काढला होता। इलेक्शनच्या आधी जो जी-आर काढला तो इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी तो कॅन्सल केला आणि दुसरा जी-आर काढला जो मदतीमध्ये कमी होता। आणि मग आता लोकांचं प्रेशर वाढल्यानंतर पूर्वीचा जो जी-आर होता ज्याच्यामध्ये 32,000 रुपये बागायतीला, त्यानंतर फळबागांना 32,000 रुपये, मग बागायती क्षेत्राला 27,000 रुपये आणि मग जिरायत भागाला कुठेतरी 16-17 हजार रुपये आम्ही देऊ, असं काहीतरी घोषणा त्यांनी केलेली आहे। आमचं म्हणणं असं आहे की सोयाबीनचे भाव अनेक वर्ष कमी आहेत, कपाशीमध्ये मोठं नुकसान 3 वर्षामध्ये झालेलं आहे, तुरीचे भाव वाढेना, उडदाचे भाव वाढेना, कांदा उत्पादक शेतकरी आज अडचणीत आहे आणि हे 3 वर्षांपासून सर्व शेतकरी आज अडचणीत आणि त्याच्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणून आता अतिवृष्टी तिथं झालेली आणि त्याच्यात मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे म्हणून कमीत कमी 50,000ची मदत ही सरकारकडे दिली गेली पाहिजे आणि ही जी मदत त्यांनी घोषणा केलेली अजिबात त्याचा कुठेही मदत तिथं होणार नाही। घराचं नुकसान झाले त्यासाठी तुम्ही म्हणताय PM आवास योजनेच्या अंतर्गत आम्ही मदत करू, कशाला? महाविकास आघाडी सरकार असताना जेव्हा चक्रीवादळ आलं होतं, पूर परिस्थिती होती, तेव्हा महाविकास आघाडी डायरेक्ट अकाउंटला 1.5 लाख रुपये दिले होते, तशी मदत द्या ना जरा। त्यावेळेस आम्ही 5 वर्षापूर्वी 1.5 लाख दिली, आता जरा 2 लाख रुपये तुम्ही करा। आणि जी माती, शेतीतली माती वाहून गेलेली आणि त्यामुळे शेतकरी जो आज अडचणीत आलेला त्याला तुम्ही 46,000 रुपये प्रति हेक्टर देणार, हे कितपत योग्य आहे? आणि त्यात तुम्ही फक्त गाजर काय दाखवताय की रोजगार हमी योजनेमध्ये आम्ही 3 लाख रुपये देऊ। अहो 3,000 कोटी रुपये आत्ताच प्रलंबित आहेत रोजगार हमी योजनेचे आणि तुम्ही परत सांगता की रोजगार हमी, आता तिथे जाऊन मजूर काम करणार आहे का? किती दिवसात काम करणार? वर्षोनवर्ष तुम्हाला काम करायचं आहे का? मग येणाऱ्या रब्बीसाठी त्याला काय पीक लावायचं नाही का? त्यामुळे हे जे काय, आणि त्यात जनावरांची मदत 37,000 रुपये, लंपीला 70,000 रुपये, एकच सरकार 2 जी-आर, एकाला 70,000 आणि इथं 37,000 होत नसतं, आपल्याला तिथं 70,000 रुपये हे द्यावे लागतील। आणि मग मुलांना आम्ही काय करू तर फी माफी फी म्हणजे कुठली परीक्षा फी माफ करू, 200 ते 300 रुपये प्रति स्टुडंट। आम्ही म्हणतो की तुम्ही अकॅडमिक फी माफ करा। त्यामुळे काल जे काय दिलंय, काही लोकांना असं वाटतं खूप काय केलंय, पण अभ्यास केल्यानंतर, त्याची फोड केल्यानंतर लोकांना कळलंय की या सरकारने फक्त आपल्या तोंडाला पानं पुसवलेली आहेत। आता कुठल्या बैठकीमध्ये दादा बोलले हे आम्हाला तरी माहीत नाही, ओपनली जर एखादं वक्तव्य आम्हाला ऐकायला आलं त्याच्यावर नक्कीच आम्ही कॉमेंट करू शकतो। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सरकारकडून वेगवेगळ्या घोषणा ज्या केल्या जातात, सरकारमध्ये जर पाहिलं तर अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांचं बॉडी लँग्वेज जर आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर असं ते एक वाक्यता वाटत करायचं। कारण का त्या म्हणजे अजितदादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना कळालंय की देवेंद्र फडणवीस साहेब आतून काही खेळी करून त्यांच्या आमदाराला फोडत आहेत, नेत्यांना फोडत आहेत। त्याच्याचबरोबर जेव्हा केव्हा एखादा विषय येतो तेव्हा सहजपणे BJPचे नेते फायनान्स मिनिस्ट्रीवर सोडून मोकळे होतात, नाही एकनाथ शिंदे साहेबांवर सोडून मोकळे होतात। म्हणजे बदनामी झाली पाहिजे तर या दोघांची झाली पाहिजे, आपण मात्र सुखरूप राहिलं पाहिजे। आणि ही गोष्ट कदाचित या 2 नेत्यांना कळाली असावी, म्हणून त्यांची बॉडी लँग्वेज बघितली तर कुठंतरी एक त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन नाही आहे, संवाद नाही आहे, नाही तर कुठं ना कुठंतरी एक डिस्कम्फर्ट आहे की उद्या जाऊन हे कधी आपल्याला अडचणीत आणू शकतात, यामुळेच कदाचित ही परिस्थिती तिथं असावी। त्यामुळे या तिन्ही मंत्र्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही इलेक्शनच्या आधी शब्द दिला होता कर्जमाफी करणार, कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याची तुम्ही करा आणि इतरही आमच्या ज्या मागण्यात 50,000 रुपये पर हेक्टर, त्याच्याचबरोबर मजुराला मदत आणि ओला दुष्काळ, ह्या सगळ्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे। पंतप्रधान आले नाहीत, आज आलेत, विमानतळाची पाहणी। ठीक आहे, ठीक आहे, आपण विमानतळाची पाहणी करण्यासाठी, उद्घाटन करण्यासाठी आलेला आहात, तर मी मनापासून प्रधानमंत्री साहेबांना विनंती करतो की आज आमचा शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर हा आज अडचणीत आहे। काल परवा तुमच्या राज्याच्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या काही शेतकऱ्याच्यासाठी घोषणा केलेल्या आहेत, या अवकाळी आणि अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे, त्या सगळ्या फसव्या आहेत, कागदावर आहेत, हवेतल्या घोषणा आहेत। त्यामुळे या लोकांना कदाचित पैशाची जोड ही लागेल। त्यामुळे केंद्र सरकारकडनं कमीत कमी 15,000 कोटी रुपयाची मदत ही राज्य सरकारला तात्काळ ही देण्यात यावी आणि ती दिल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून
शेतकऱ्याला कमीत कमी जसं पंजाबला 50,000 रुपये प्रति हेक्टर ही शेतकऱ्याला मदत दिलेली आहे नुकसानाची, तशी देण्यात यावी. कर्जमाफीचा शब्द इलेक्शनच्या आधी देऊन सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण केला नाही. तो सुद्धा पूर्ण करण्यासाठी आजच तिथं सांगावं. आणि आमच्या मजुराला, जो आज शेतमजूर शेतात जाऊन काम करू शकत नाही, अशाला कुटुंबाला कमीत कमी 25,000 रुपये एका परिवाराला तिथं दिलं गेलं पाहिजे, अशा आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना जी सरकार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.